नागपुर में कांग्रेस विधायक विकास ठाकरे ने विकास निधि के कार्यों में भ्रष्टाचार, सफाई व्यवस्था की बदहाली और शहर में बढ़ते कचरे के ढेरों पर सवाल उठाया है। उन्होंने संबंधित अधिकारियों की जांच कर कड़ी कार्यवाही और व्यवस्था में सुधार की मांग की है। विकास कामाचे 3-3 लाखाचे तुकडे करून जवळपास करोडो रुपयाचा निधी जो वापरण्यात आला तर त्याच्यात स्पर्धा झाली नाही, त्या टेंडर झाले नाही आणि इस्टिमेटवर 4-5 दिवसाच्या आतच ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आणि एकाच विशिष्ट कंत्राटदाराला देण्यासाठी हे झालं आहे। अशाच पद्धतीनं आता आपण पाहता की हिवाळी अधिवेशन समोर आहे। आपण हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं दरवर्षी रवी भवन, नागभवन याच्यावर करोडो रुपयाचा खर्च करतो। हा खर्च वास्तविकता करायला पाहिजे काय आणि पहिल्या वर्षी केलेला खर्च हा दुसऱ्या वर्षी कसा होतो, म्हणजे फर्निचर किंवा काहीही कामासाठी खर्च होत असेल तर मला वाटते याच्यात अनेक अनियमितता आहे आणि ते मी मंत्री बांधकाम विभागाचे यांच्या निदर्शनास आणून दिला आहे। पुराव्यासहित लेखी पत्र सुद्धा त्यांना दिलेलं आहे आणि याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी मी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना केलेली आहे। कोण सहभागी आहे असं वाटतंय? याच्यात सगळे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर तर खालचे इंजिनियर सगळेच आणि कंत्राटदार हे मिळूनच अशा प्रकारच्या घटना घडतात आणि मला वाटतं की स्पर्धा झाली पाहिजे कुठेही आणि एकच काम आहे ते तुकड्या तुकड्यात देणं हा गुन्हा आहे आणि याची चौकशी करण्याचे आदेश मंत्री साहेबांनी दिलेले आहेत। चौकशी अंती काय येते आपण समोर पाहू। आज नागपूर शहरातील परिस्थिती आपण पाहाल की या दोन्ही कंपन्या कचरा संकलनाचं काम करतात, परंतु शहरातल्या जागोजागी जाऊन पाहाल तर आपण उभं राहू शकत नाही, इतके कचऱ्याचे ढिगारे आहेत आणि खुद्द मनपाचे आयुक्त आजकाल वस्त्यांमध्ये चालले आहे आणि त्यांच्यासुद्धा हे निदर्शनास आले आहे। जनतेला तुम्ही टॅक्स घेता तेव्हा आणि कचरा कंपन्यांना महानगरपालिका पैसा देते तर त्यांच्याकडून काम करून घ्यायला पाहिजे। जे अधिकारी याच्यात कुचराई करत असेल, या कंपन्यांशी मिळून साठगाठ करत असेल आणि त्यांचा फायदा करत असेल, अशा अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला पाहिजे। या कंपन्या बडतर्फ व्हायला पाहिजे, नवीन एजन्सी यायला पाहिजे, जेणेकरून नागपूर आपण पहा 7व्या क्रमांकावर होतं देशात स्वच्छतेत, 27व्या क्रमांकावर गेलेला आहे। मला वाटते नागपूरची परिस्थिती सुधारली पाहिजे कारण की पावसाळ्याचे दिवस आहे, कचऱ्यामुळे रोगराई वाढते आणि लोकांचं स्वास्थ्य खराब होते, यावर लक्ष देणं गरजेचं आहे, म्हणून हा मी मुद्दा उपस्थित केला।